5 round try. On occasion of 26 January 2019, players. समोर एक मिनिट, समोर. जेवण आलेत का? आवाज येत नाहीये. हा, मग तशा जोरात टाळ्या वाजवा. आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे ना. हा, जरा समोर एक मिनिट. समोर बघ. एक मिनिट. ओके. ऐकायचं का कोणाला? भारत माता की सुरू झालंय तर सर्व स्केलर्सनी सायबर सिलेक्ट करायचे. टाळ्या वाजत नाहीत तुमच्या. कवरेज भी नहीं दिखा काटो नहीं
पल्लवी शिंदे आम्ही स्केटिंग क्लबची सेक्रेटरी आणि कोच पण आहे. गेले 13 वर्ष मी स्केटिंगचा क्लब साताऱ्यामध्ये चालवत आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त 17वा प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र कोचेस नावाचा आम्ही हा उपक्रम इथे सादर केलेला आहे. या उपक्रमामध्ये एकूण आपल्या सातारा जिल्ह्यातली 180 मुलांनी सहभाग घेतलेला होता. त्यामध्ये हा स्केटिंगचा जो रेकॉर्ड आहे तो पहिल्यांदाच आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये झालेला आहे. आणि हा जो रेकॉर्ड आहे हा खूप अभिमानाचा असल्यामुळे मी माझ्या क्लबच्या स्टुडंट्सनी आणि माझ्या पॅरेंट्सनी मला मदत केल्यामुळे हा पुरस्कार खूप चांगला झाला. इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड हा नावाने हा जो उपक्रम आम्ही राबवण्यात आलेला आहे यामध्ये महाराष्ट्रातून एकूण 1600 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता. आमचा प्रयत्न चालू आहे की हा रेकॉर्ड गिनीज बुक रेकॉर्डसाठी पुढे न्यावा. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्या अंदाजाप्रमाणे असा आम्हाला अंदाज आत्ताचा आहे की 2000 स्टुडंट्सनी ह्यात भाग घेतलेला असावा. कारण टोटल महाराष्ट्रातून 19 जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्या सातारा जिल्ह्यातल्या सर्व पालकांनी माझ्या आणि कोचेसनी 4-5 क्लब आले होते. त्याच्यामध्ये शिरवळचा क्लब होता, इंडियन स्पोर्ट्स अकॅडमी, वाईचा स्पोर्ट होता, जगदंबा अकॅडमी आणि साताऱ्यातला माझ्याबरोबरचाच एक क्लब आहे चॅम्पियन अकॅडमी, त्यांनी पण भाग घेतला होता. कोल्हापुरातनं पण काही स्टुडंट्स आमच्या इथं आले होते. ह्याच्यामध्ये हा उपक्रम राबवण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक सरांनी आम्हाला सपोर्ट केला व तालुका क्रीडा अधिकारी बळवंत बाबर सरांनी सुद्धा आम्हाला फार मदत केली. त्यामुळे मी त्यांचेही आभार मानते आणि माझ्या पालकांचाही आभार मानते. याच्या अगोदर रेकॉर्ड कुठे झालं होतं? नाही, हा रेकॉर्ड आजपर्यंत कुठेही झालेला नाही आहे. त्यामुळे हा जो रेकॉर्ड आहे तो आम्ही सक्सेस करून घेतलेला आहे आणि असं कदाचित आमच्यासारखा रेकॉर्ड कधी होईल असं वाटत नाही आहे. कारण ॲट अ टाईम एक टाईमलाच म्हणजे 5 to 6 या वेळेमध्ये हा रेकॉर्ड आम्ही केलेला आहे. आणि जो आम्ही जो दिवस हे निवडलेला आहे तो दिवस काही परत येणार नाही आहे. त्यामुळे हा रेकॉर्ड आमचं कोणी करेल असं आम्हाला वाटत नाही. किती वयोगटापासून मुलांचा सहभाग होता? 2.5 वर्षापासून 12वी पर्यंतची मुलं होती, म्हणजे 17 ते 18 वर्षाची मुलं होती. 10वी आणि 12वीची मुलं त्यांची परीक्षा असून सुद्धा त्यांनी भाग घेतलेला होता या स्पर्धेत. नमस्कार, माझं नाव प्रियांका श्रीराम किरवे. आम्ही स्केटिंग क्लब या क्लबतर्फे आज 26 जानेवारी रिपब्लिक डे या दिनानिमित्त आज पूर्ण महाराष्ट्रभर 1 तास वर्ल्ड रेकॉर्ड हा आज करण्यात आला. यामध्ये आमच्या आम्ही स्केटिंग क्लब या क्लबच्या वतीने मुलं सहभागी झाली होती. यामध्ये मुलांनी 1 तास कंटिन्यू स्केटिंग करत त्याचा पूर्णपणे आनंद घेतला या स्केटिंगचा. त्यामुळे मुलांना एक प्रकारचा उत्साह वाढला आहे त्यांचा. इथून पुढचे अनेक जे नवीन रेकॉर्ड आहेत त्याच्यासाठी मुलांची मनाची भरपूर प्रमाणात तयारी झाली आहे. यासाठी आम्ही सर्व पालकांनी मिळून ह्या सर्व रेकॉर्डसाठी पूर्णपणे तयारी केली होती. मुलांनीही भरपूर सराव केलेला होता आणि यामध्ये मार्गदर्शक मॅडम ज्या आहेत आमच्या पल्लवी मॅडम तसेच पंकज सर या सरांनी मुलांचा भरपूर प्रमाणात सराव घेऊन त्यांना रेकॉर्डची कशी तयारी करायची याच्याबद्दल त्यांचा प्रॅक्टिस घेतली होती आणि मुलांनी चांगल्या पद्धतीने आज रेकॉर्ड करून आम्ही स्केटिंग क्लबचं नाव जगभर प्रसिद्ध केलेलं आहे. त्याबद्दल सर्व मुलांचे मनापासून आमच्या पालकांच्या तर्फे मनापासून आभार, अभिनंदन. तसेच दोन्ही कोचचं आमच्या पालकांच्या तर्फे आणि मुलांच्या तर्फे दोन्ही सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. माझं नाव पूजा संजय कवठेकर. आज आम्ही रिपब्लिक डेला स्केटिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड 1 तासाचा कंप्लीट केला. त्याबद्दल मुलांचे आणि मॅडमचे मी सर्वस्वी आभार मानते. माझं नाव सानिया प्रमोद शिंदे. मी आम्ही स्केटिंग क्लबची विद्यार्थी आहे. मी आत्ता 2 वर्ष झाले स्केटिंग करते. आज इंडिया बुक रेकॉर्ड हा 1 तासाचा कंटिन्यू स्केटिंगचा रेकॉर्ड होता. त्यामध्ये मी खूप आनंद घेतला व माझे कोच पल्लवी शिंदे व पंकज शिंदे यांनी मला खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचे आभार मानते. धन्यवाद. जय मनोज शाह आहे. मी आम्ही स्केटिंग क्लबचा एक विद्यार्थी आहे. मी गेली 5 वर्ष स्केटिंग करतोय आणि फक्त माझ्या मिस पल्लवी शिंदे आणि पंकज दादा सर यांच्यामुळेच मी खूप सगळे रेकॉर्ड्स केले, ते पण यांच्यामुळे म्हणून मी यांचे आभार मानतो.